हाय स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपले व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला आज सांगणार आहे स्वामी आपल्या भक्तांची काळजी कशी घेतात ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर बघूया. नारायण नावाचा एक मोठा सरकारी अधिकारी असतो. ते मनापासून स्वामींची भक्ती करतात. त्यांची पत्नी आणि आई आणि मुलगाही धार्मिक असतात, पण त्यांचा स्वामींवर अजिबात विश्वास नसतो. त्यांच्या मते स्वामी हे मानव आहेत, ते देव नाहीत. स्वामींचे दर्शन घेऊन परतताना स्वामींना त्यांची भेट म्हणून आणलेली शाल द्यायची असते. हे नारायणच्या लक्षात येते. गौराबाई ही दुसरी सुंदराबाई ती शाल स्वामींना द्यायची म्हणून घेते, पण स्वामींना काही देत नाही. त्यांना थंडीने थरथर कापत असताना ते गौराबाईंना नारायणला दिलेल्या शालीबद्दल विचारतात. तेव्हा ती स्वामींना शाल आणून देते. इकडे नारायणला सरकारी कामासाठी रात्री गावाबाहेर जायचे असते. नारायणची आई आज किंक्रात असल्यामुळे त्यांना जाण्यापासून परावृत्त करते. तथापि स्वामींचे सेवक घाबरत नाहीत असे म्हणत नारायण बाहेर जातात. रस्त्याने जाताना त्या दोन जणांनी नारायणला अडवले. मारहाण करून त्याच्यापासून पैशांचे बंडल हिसकावून त्याला रक्ताने माखलेला नारायण जमिनीवर पडूनच जातो आणि स्वामींचा नामजप करत राहतो. काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात. एक मुस्लिम व्यक्ती त्याच्याकडे येऊन पाठीमागे कोणाची तरी दुखापत झाल्याची त्या पोलिसांना सांगतो, पण पोलीस आमच्याकडे वेळ नाही असे सांगत पुढे जातात. काही अंतर गेल्यावर स्वामी त्याच्याकडे प्रत्यक्ष येतात आणि त्यांना ती सूचना देतात. स्वामींचे तेज आणि रुबा पाहून ते पोलीस नाही म्हणू शकत नाही आणि ते जखमी नारायणच्या मदतीसाठी परततात. नारायणला पाहताच पोलीस अधिकारी त्याला ओळखतात आणि घरी घेऊन येतात. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात आणि त्याची प्रकृती सुधारते. नारायणची आई नारायणला बडबडते की स्वामी स्वामी करून तुला काय मिळाले? मी किंक्रातच्या दिवशी तुला बाहेर पडायचे नाही म्हटले तरी तू गेलास. नारायणाची अजूनही स्वामींवर श्रद्धा असते. काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्याच्या घरी येतो. नारायण विचारतो की मला दुखापत झाल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली? पोलीस म्हणतात, आम्हाला एका म्हाताऱ्याने ती सूचना दिली. नारायणला वाटतं की स्वामींनी नक्कीच काहीतरी केलं असेल. तो त्याच्या मुलाकडून स्वामींचा फोटो मागवतो आणि पोलिसांना विचारतो, हेच का ते? पोलीस अधिकारी म्हणतात, हो हेच नारायण. नारायण गहीवरून येतो. त्याच्या कुटुंबियांनाही स्वामींची कृपा वाटते, पण स्वामींनी हा अपघात का टाळला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत असते. तेवढ्यात स्वामी तिथे प्रकट होतात. स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून मी करू शकणार नाही? अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते. नारायणाच्या नियतीत मारहाण होती आणि नियती बदलत नाही, पण भक्तांची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो. खुद प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्या कर्माने बनलेली असते, तिला चुकवताही येत नाही, पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्तांना कसं सोडवायचं यावरच सद्गुरूंचे लक्ष असते. स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य करीत असतात व अनंत काळापर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो भेटेल त्यांचा उद्धार अनेक मार्गातून करत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तांची काळजी कशी करायची हे आपल्या व्हिडिओतून तुम्हाला समजेलच. आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.